तर या सगळ्या राजकीय घडामोडी, राजकीय प्रतिक्रिया यांचा सविस्तर आढावा असाच सुरू राहील। आता घेऊयात महत्त्वाच्या 100 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। आज राष्ट्रवादी काँग्रेसबाबत 2 मोठ्या सुनावणी पार पडणार। पहिली सुनावणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या याचिकेवर। विधानसभा अध्यक्षांनी 9 मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठीच्या याचिकेवर 11 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी। तर शरद पवार गटानंतर आता अजित पवार गट ही सुप्रीम कोर्टात। शरद पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची अजित पवार गटाची मागणी। अजितदादा गटाकडून सुद्धा कॅवेटसह याचिका दाखल। आणि राष्ट्रवादी संदर्भात दुसरी सुनावणी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर दुपारी 4 वाजता। सुनावणीमध्ये अजित पवार गटाचा आज युक्तिवाद आणि संधी मिळाली तर शरद पवार गटही युक्तिवाद करणार। भुजबळांचीच टीम निवडणूक आयोगाकडे गेली। भुजबळ माझ्या वयाचे असते तर करारा जबाब दिला असता, सुप्रिया सुळेंचा निशाणा। शरद पवार सर्वांची मतं जाणून घेतात आणि त्यानंतर निर्णय घेतात। हुकुमशाही प्रवृत्तीने शरद पवारांनी कधीही निर्णय घेतलेला नाही। अजित पवार गटाने केलेल्या आरोपांवर जयंत पाटलांचा पलटवार। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 11 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या समोर सुनावणी होणार। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची कोर्टात याचिका। अदृश्य शक्तीकडून महाराष्ट्राचा खेळखंडोबा सुरू। अदृश्य शक्तीने महाराष्ट्राचं खच्चीकरण केलंय, सुप्रिया सुळेंची टीका। तर अमित शहांनी राष्ट्रवादीला नॅनो पार्टी केलाय। रणजित नाईक निंबाळकर यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। हे सरकार कामगारांच्या प्रश्नावर आणि बेरोजगारांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेण्यास तयार नाही। हे फडतूस सरकार आहे, रोहित पवारांची टीका। आणि आता मंत्रीपद नको, जर आग्रह केलास तर राजकुमार पटेलांना प्रहार करून मंत्री करू, बच्चू कडूंचं वक्तव्य। दिल्लीमध्ये जाण्याचा निर्णय फडणवीसांचा वैयक्तिक आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा असणार आहे। दरम्यान आमच्या तिघांची टीम मजबूत आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या कॅपॅसिटीचा शोध मोदी शहांना का लागू नये। कॅपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून लायकी काढली, सामनातून फडणवीसांवर सवाल। सिनेट निवडणुकीच्या स्थगिती विरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। सरकारच्याच निर्देशावरून सिनेट निवडणूक स्थगित केल्याचं प्रतिज्ञापत्र सादर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार। टोलसह राज्यातील विविध विषयांवर साधणार संवाद। शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद। टोल दरवाढी विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटणार। आमदार असताना शिंदेंनीही टोल विरोधी याचिका दाखल केलेली, मग मागे का घेतली, राज ठाकरेंचा सवाल। उपोषण वगैरे मनसेचं काम नाही असं म्हणत राज ठाकरेंचे अविनाश जाधवांना उपोषण मागे घेण्याचे आदेश। टोल आणि कराचे पैसे जातात कुठे, टोल मुक्त महाराष्ट्राचं काय झालं, राज ठाकरेंचा सरकारला उद्देशून सवाल। राज्याच्या सर्व नाक्यांवर फक्त व्यावसायिक वाहनांसाठीच टोल, चारचाकी आणि छोट्या वाहनांकडून टोल वसुली नाही। मनसेच्या आंदोलनावरच्या प्रश्नांवर फडणवीसांचा अजब दावा। तर कदाचित फडणवीसांच्या कारला टोल नसेल, ते सध्या वास्तविकतेपासून दूर आहेत। सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्यावर टीका। आणि छोट्या वाहनांना खरंच टोल मुक्ती मिळाली आहे का? फडणवीसांनी सांगितल्यानुसार छोटी वाहनं टोल मुक्त नाहीत, अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। तर काहींनी टोल बंद करू म्हणत निवडणूक लढवली, पण टोल बंद झाले नाहीत। टोल नाका प्रकरणावर जयंत पाटलांची भाजपवर टीका। मुंबईमध्ये निवडणुकीची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। मनसेच्या टोल आंदोलनावर रोहित पवारांचा टोला। नाटकी आंदोलन करून कार्यकर्त्यांना वेठीस धरायचं ही जाधवांची सवय। मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावर राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंची टीका। मुंबई आणि राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद होणार नाहीत, टोल शिवाय रस्ते होणार नाहीत, नितीन गडकरींनी ठणकावून सांगितल्याचं छगन भुजबळांकडून आठवण करून देण्यात आली। शिवसेनेमध्ये असताना राज ठाकरेंवर अन्याय झाला। उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंना अध्यक्षपद मिळायला हवं होतं, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचं मोठं विधान। बिहारमध्ये झालेल्या जातीय जनगणनेवर प्रश्नचिन्ह। लोकसंख्या कमी दाखवल्याचा अनेक समाजांचा आरोप। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीसांबद्दल केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास। देवेंद्र फडणवीसांबद्दल माझ्या मनात आदरच, संजय शिरसाट यांचा यू-टर्न। जर फडणवीस दिल्लीमध्ये गेले तर ते महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आवडेल, शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांचंही वक्तव्य। आदित्य ठाकरे यांचा आज नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा। या ठिकाणी शासकीय रुग्णालयांना आदित्य ठाकरे भेट देणार। तर मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे धाराशिव, लातूर या लोकसभा मतदारसंघांचा आढावा। दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आढावा बैठक घेणार।
मनसे पक्ष संपल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते आणि आज त्यांचा पक्ष बऱ्यापैकी संपलाय. उरलेला पक्ष -0 वर आणायचं काम अंधारे चतुर्वेदी करतील. अविनाश जाधव यांची सुषमा अंधारे आणि चतुर्वेदींवर टीका. गुणरत्न सदावर्तेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांना महागाई भत्ता, दिवाळी बोनस देण्यात यावा यासह अनेक प्रश्नावर चर्चा. मराठ्यांच्या पोरांचा घात करून तुम्ही खाणार किती? नाशिकच्या सिन्नरमधील सभेमध्ये जरांगे पाटलांचा सरकारला थेट सवाल. तर मनोज जरांगे पाटलांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. दुष्काळात होरपळलेल्या बळीराजाला मदतीसह आरक्षणासाठी सुद्धा सरकारला सद्बुद्धी द्यावी, जरांगेंचं साईबाबांकडे साकडं. पूर्व विदर्भात सोयाबीन पिकावर येलो मोझाईक रोगाचा मोठा प्रादुर्भाव. चंद्रपुरात तर 67,000 हेक्टरपैकी 55,000 हेक्टरवरचं पीक उद्ध्वस्त. दरम्यान पीक विम्यातून अग्रिम नुकसान भरपाई देण्यात येईल, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. भाजपच्या ओबीसी जागर यात्रेचं अमरावतीच्या तिवसा गावात आज आगमन. चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये तिवसा गावात जाहीर सभा. महागाई हे केवळ राजकारण. देशात महागाई असती तर देश विकसनशील देशांच्या यादीत गेलाच नसता. महागाई काँग्रेसच्या काळात होती. भाजप खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचं विधान. मंत्री होणार की नाही हे देव आणि देवेंद्र यांच्याच हातात. मंत्री झालो तर परभणीत खासदार आणि 4 आमदार भाजपचेच निवडून येणार. भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य. अमरावतीमध्ये नवरात्रोत्सवापूर्वी गरबा कार्यशाळेमध्ये खासदार नवनीत राणांची उपस्थिती. महिलांसोबत धरला ठेका आणि यावेळी तब्बल तासभर नवनीत राणा यांनी गरबा डान्स करत महिलांचा उत्साह वाढवला. आमदार नितीन देशमुख 200 कार्यकर्त्यांसह आज अमरावतीच्या विभागीय कार्यालयावर धडकणार. ठाकरे गटाचे गोपाल दातकर यांच्यावर केलेली नियमबाह्य कारवाई मागे घेण्यासाठी आयुक्तांना निवेदन देणार. मंत्री धनंजय मुंडेंचा संकल्प कार्यकर्त्यांनी मोडला. परळी तालुक्यातील शिरसाळामध्ये मुंडेंचं जंगी स्वागत. 10 जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी. राज्यात 36 पैकी 24 जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानं खरीप हंगाम अडचणीत. खरीपातल्या पिकांचं उत्पादन 50% कमी राहणार. वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जाणवण्याची भीती. तर राज्यात 57 टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल 15 डिसेंबरला जाहीर होणार. परीक्षेच्या पेपरची नमुना उत्तरपत्रिका जाहीर. 31 ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका अंतिम करून त्यानंतर पेपर तपासणी सुरू होणार. बांगलादेश सरकारनं नागपुरी संत्र्यांवर 440% आयात शुल्क वाढवल्यानं मोठा फटका. संत्रा शेतकऱ्यांचं प्रतिटन 10,000 रुपयांचं नुकसान. कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक. 5 रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल. पुढील आठवड्यात कोकण रेल्वेवर 2 वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे मार्ग आणि इतर पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी मेगा ब्लॉक असणार. विना तिकीट प्रवाशांकडून 81 कोटी 18 लाखांचा दंड वसूल. एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांच्या कालावधीत 12 लाखांहून अधिक फुकट्यांची तपासणी. ओला उबर चालकांना आता भाडं नाकारल्यास दंड केला जाणार. तर 20 मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 50 ते 75 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आणि ही रक्कम संबंधित प्रवाशाला मिळणार. अभिनेता शाहरुख खानला राज्य सरकारकडून वाय+ सुरक्षा. जवान चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर शाहरुखला जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानं सुरक्षेत वाढ. आज नेदरलँड न्यूझीलंडशी भिडणार. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार. तर वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी सलामी. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियावर भारताचा दणदणीत विजय. राहुलची नाबाद 97, कोहलीची 85 धावांची खेळी. रवींद्र जडेजाचे सर्वाधिक 3 बळी. हमास नंतर आता लेबनॉनचाही इस्रायलवर हल्ला. इस्रायलच्या सीमेवर मोर्टारचा मारा. इस्रायली संरक्षण दलाच्या कमांडरसह 300 इस्रायलींचा मृत्यू. इस्रायलवर हमासनं केलेल्या हल्ल्यामध्ये गाझापट्टी आणि इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित. भारतीयांवर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे हल्ले नाहीत. इस्रायलमधील सुपरनोव्हा संगीत महोत्सवानंतर हमासच्या बंदूकधाऱ्यांनी 260 लोक मारले. युद्धामुळे जगभरात शांततेला आवाहन. शिकागो शहरात पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर. घोषणाबाजी करत लोकांकडून हल्ल्याचं समर्थन. वॉशिंग्टनमध्ये पॅलेस्टाईन आणि इस्रायल समर्थक समोरासमोर आल्यानं वाद. जगभरात दोन्ही देशांना समर्थन देण्यासाठी लोक रस्त्यावर. अनिल अंबानींकडून उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात पूजा. अनिल अंबानी सपत्नीक महाकालेश्वराच्या दर्शनाला. आणि बिहारनंतर आता कर्नाटकात जातीनिहाय जनगणना. नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री अहवाल सादर करणार. सिक्कीममध्ये 3,000 पर्यटक अडकले. मृतांची संख्या 27 वर. 141 लोक बेपत्ताच. बचाव कार्यात अडथळे.
हरियाणामध्ये आपचा स्वबळाचा नारा, पंजाबमधील मंत्रिमंडळावर लोकसभेची जबाबदारी. आम आदमी पक्षानं इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतलेला असला तरी सुद्धा हरियाणातली आगामी निवडणूक स्वबळावरच लढण्याची आपची तयारी. कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, 12 लोकांचा मृत्यू, मुख्यमंत्री घटनास्थळाची पाहणी करणार. मणिपूरमध्ये मंत्र्याच्या घराजवळ ग्रेनेड स्फोट, सीआरपीएफ जवान जखमी, संयुक्त राष्ट्रांनी राज्यातील परिस्थितीवर व्यक्त केली चिंता. पश्चिम अफगाणिस्तानला भूकंपाचा तीव्र धक्का, किमान 320 जणांचा मृत्यू, कार्यालय आणि दुकानं रिकामी करण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहरात. मुंबईतील ताडदेवमधील कुलस्वामिनीच्या स्थापनेला 42 वर्ष पूर्ण. या निमित्तानं अमर भारत सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं मिरवणुकीचं आयोजन. नवी मुंबईतील असंख्य तरुणांचा मनसेमध्ये प्रवेश, घणसोली नौसिल नाका या विभागातील तरुणांचा मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वात प्रवेश. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत उद्या पाणीपुरवठा बंद, बारवे जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्या आणि महावितरण जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार. कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर चोराचा सुळसुळाट, चोरट्याने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याशी झटापटी करत 1,05,000 रुपये किमतीचा ऐवज केला लंपास, कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. डोंबिवलीमध्ये सावळाराम भात्रे क्रीडा संकुलात रंगल्या दिव्यांगांच्या जलतरण स्पर्धा, पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन, 110 दिव्यांग खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग. भाईंदरच्या नवघर गावामागे क्रिकेट टॅपवर पालिकेची तोडक कारवाई, कांदळवनात बेकायदेशीर डेब्रिस आणि इतर बाबींचा भराव करून बांधलेल्या या क्रिकेट टॅपवर कारवाई. मुंबईच्या घाटकोपरमध्ये उद्यानाला लावलेला गुजराती बोर्ड ठाकरे गटानं तोडला, मारू घाटकोपर असा आशय या बोर्डावर लिहिण्यात आला होता. ठाकरे गटानं तो बोर्ड तोडला. तर डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचा मशाल मोर्चा, होऊ दे चर्चा या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं ठाकरे गट आक्रमक. आणि पाण्यासाठी विरारमध्ये नागरिकांचा जनआक्रोश मोर्चा, प्रशासनाविरोधात नागरिकांनी व्यक्त केला तीव्र संताप. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसाडी शिवारात खदानीमध्ये बुडून 2 मुलांचा मृत्यू, दुर्दैवी मृत्यूनं कुटुंबावर शोककळा. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातील एका पोलीस हवालदाराला कैद्यांना ड्रग्ज तस्करी प्रकरणी बेड्या, 70 ग्रॅम चरसची तस्करी करताना बेड्या, संबंधित पोलीस हवालदाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ, ट्रान्सफॉर्मर, ऑइल आणि अॅल्युमिनियमच्या तारांची चोरी, वीज साहित्य चोरणारी टोळी सक्रिय. पिंपरी चिंचवडमध्ये टँकरला भीषण आग, शहरात राजरोसपणे गॅस चोरीचा काळा बाजार सुरू असताना 9 टाक्यांचा स्फोट आणि यावेळी काही वेळ एकामागोमाग एक स्फोटाचा आवाज आल्यानं परिसरामध्ये दहशत, आगीमध्ये 3 ते 4 स्कूल बसही जळून खाक. पुणे जिल्ह्यात पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला, जिल्ह्यात उन्हाचा पारा 33 अंश सेल्सिअसवर. तर पुणे मेट्रोचा रुबी हॉल ते रामवाडी अंतिम टप्पाही तयार, चाचणी देखील यशस्वी आणि हा मार्ग येत्या डिसेंबर महिन्यात व्यावसायिक तत्वावर सुरू होणार. पिंपरी कॅम्पमध्ये सातत्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी अक्षेत्रीय कार्यालयाचा प्रयत्न, अधिकाऱ्यांनी केली परिसराची पाहणी. रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, पुणे विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 17,622 प्रवाशांना पकडण्यात आलं, 1,42 लाख रुपयांचा दंड वसूल. पुण्याच्या भोर आणि वेल्हा तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदासाठी 260 उमेदवारांनी दिली परीक्षा, 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान होणार कागदपत्रांची पडताळणी. नांदेडमधील सरकारी रुग्णालयामध्ये गेल्या 24 तासात 15 मृत्यू, मृतांमध्ये 6 अर्भक आणि 2 बालकांचाही समावेश, आठवडाभरात एकूण 83 रुग्ण दगावले.